सर्वच पाहून मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झाले. आजच्या या सदीच्या समारंभ कार्यक्रमासाठी आलेले सर्वच नातेवाईक यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ब्रह्मा विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एक कलाध्यापक 39 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा या ठिकाणी सदीचा समारंभ आपण आयोजित केलेला आहोत. एक निष्णात कला शिक्षक म्हणून सेवानिवृत्त होत आहे. 19 जून 1987 रोजी वामनराव महाडिक हायस्कूल तळेरे येथून नोकरीची सुरुवात करणार आहे. 9 नोव्हेंबर 1989 रोजी सन्मती विद्यालय तारला येथून आपल्या विद्यापीठात नोकरीची सुरुवात करणार आहे. अकिवाट, जयसिंगपूर, बाहुबली अशा विविध शाखेतून त्यांनी आपली सेवा दिलेली आहे. सरांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर वाचनाबरोबर लेखनाची आवड असणार आहे. अनेक ठिकाणी विविध प्रसंगी व्याख्यान देणार आहे. मग ते दशलक्षण पर्व असतो, विविध जयंती पुण्यतिथी असू देत किंवा गावातील सामाजिक कार्यक्रम असू देत. सरांचं नाव अग्रभागी घेतलं जातं एक व्याख्याता म्हणून. आणि सर कुणालाही नाही न म्हणता प्रत्येक ठिकाणी ते व्याख्याने देत असतात. कला विषयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले. मनमिळावू, शांत स्वभावी, मोठ्या व्यक्तीबरोबर लहान व्यक्तींना आमच्यासारख्या त्यांच्यापेक्षा कनिष्ठ किंवा त्यांच्यापेक्षा ज्युनियर असलेल्या पदाधिकाऱ्यांना अत्यंत आदर देणारे, सन्मान देणारे हे म्हणजे आजचे सत्कारमूर्ती श्री शिरगावे सर. मी अनुभवलेले आहेत. प्रत्येकाची ख्याती एक वेगळी आणि चांगली आहे. सर महावीर शिरगावे कला शिक्षक महावीर शिरगावेंचा आमचा संपर्क कला विषयाचं राज्य अधिवेशन असेल, जिल्हा अधिवेशन असेल, कृती सत्राच्या माध्यमातून येत होता. महावीर शिरगावे एक अष्टपैलू कलाकार आहेत. त्यांची फोटोग्राफी किंवा ड्रॉइंग अगदी प्रत्येक कलेमध्ये आणि एक उत्कृष्ट लेखक, साहित्यिक, कला शिक्षक असू शकतो हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात येतं. महावीर शिरगावे सर तुमच्याकडे पाहिलं तर तुम्ही सेवानिवृत्त झाला असं वाटत नाही. मला वाटतं तुमच्या नवरा बायकोचा लग्नाचा 21वा वाढदिवस आहे काय कोणास ठाऊक. इतकं म्हणजे तुम्ही यंग अँड फिट आहात. त्यामुळे काय तुम्हाला दीर्घायुष्य तर लाभेलच. पण माझा आशीर्वाद आहे सर. आणि या संस्थेसाठी ज्या संस्थेने आपल्याला भाकरी दिली त्या संस्थेला तुम्ही तर विसरणार नाही. पण माझे कर्तव्य म्हणून मी सांगेल सर, या संस्थेसाठी जेवढं काय करता येईल तेवढं करा. जरी सेवानिवृत्त झाला. जी माणसं मोठी होतात ती केवळ त्यांच्या समृद्ध विचारांनी आणि संपन्न विचारांनी, अशा समृद्ध संस्कारक्षम विचारांचा वारसा सरांना मिळाला तो त्यांच्या कुटुंबातूनच. आणि म्हणूनच त्यांची जडणघडण अतिशय उत्कृष्ट झाली असावी असे मला वाटते. मी स्वतःला फार नशीबवान समजते, कारण मला नोकरीच्या सुरुवातीलाच शिरगावे सर, गाडवे मॅडम, कोले मॅडम, नांद्रेकर मॅडम अशा समृद्ध अनुभव संपन्न, कृतिशील, परोपकारी, निर्मळ व्यक्तिमत्वांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. बाहुबलीला बदली झाल्यावर सर्वात मोठी गैरसोय होती ती येण्या जाण्याची. एका क्षणात शिरगावे सरांच्यामुळे ती अडचण दूर झाली. त्यांच्याबरोबर ये जा करताना त्यांच्या कुटुंबाची अधिक माहिती मिळत गेली. प्राथमिक ओळख त्यांच्या कुटुंबाची मला श्री विद्यासागर हायस्कूल अकिवाटमध्ये असताना डॉक्टर साक्षीच्या निमित्ताने झाली. महावीर ठरलेले आहे. कारण त्यातलं एवढंच आहे, मी त्यांच्या आयुष्यातल्या काही मला अभिप्रेत असणाऱ्या अशा गोष्टींना फक्त 2 मिनिटात उजाळा देणार आहे. अतिशय खडतर असं जीवन असताना सुद्धा उदात्त विचारसरणीने आपण इतरांच्या मध्ये वेगवेगळे रंग भरू शकतो याची उत्तम जाणीव असणारे असे ते महावीर शिरगावे सर. आणि उत्तम पद्धतीने नावाप्रमाणे माणिक मोती जडावा असं माणिक त्यांना लाभलेलं आहे.
आईबद्दल आपण सगळेच सहृदयी असतोच, वडिलांबद्दलही असतो, पण प्रत्येक नात्यामध्ये सहृदयीपणा ओतण्याचं काम त्यांनी केलं. लहानपणी खेळण्याच्या वयात सुद्धा काही वेळेला 5 रुपये कमवण्याची वेळ जेव्हा त्यांच्यावर आली तेव्हाचे शिरगावे सर मलाच आठवतात. वडिलांच्या मृत्यूनंतर सुद्धा कुटुंबाचा ताबा व्यवस्थित घेऊन, त्याला ताबा करताना म्हणताच येत नाही, म्हणजे कुटुंब कसं सांभाळावं. एकत्र कुटुंब पद्धती सगळी विस्कळीत होत असताना सुद्धा प्रत्येक कुटुंबातल्या घटकाला आणि त्या घटकांच्या उपघटकांना सुद्धा बांधून ठेवण्याचं सगळ्यात मोठं कौशल्य त्यांच्या कुंचलातल्या रंगांना जसं आहे ना, तसं त्यांच्या व्यक्तिमत्वाला सुद्धा ते तेवढंच आनंदश्रू आहेत. आज आपल्यात आप्पा नाही आहेत, पण जर आप्पा असते तर त्यांना खरंच खूप आनंद झाला असता. कारण त्या काळी आप्पांना 7 रुपये नाही भेटले, त्यामुळे ते शिक्षक नाही होऊ शकले आणि ती उणीव आज काकांनी भरून काढली आहे. असू दे, शनिवार रविवारी घरी आल्यावरती हमखास शेतावरती एक त्यांचा फेरफटका असायचा. त्यांनी आपल्या धावपळीतून बासरीचा जो छंद जोपासला ते असू दे, घरात रोप लावलेले असू दे, त्यांची वेळोवेळी काळजी घेणं असू दे, या सगळ्या गोष्टी काकांपासून खूप शिकण्यासारख्या आहेत आपल्याकडे. काकांच्या समाजासाठी ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये कधी शनिवार रविवारी गावाकडे जाताना कुरुंदवाडच्या स्टँडवर कोणीही गावाकडचे एक वयस्कर भेटू दे, त्यांना ते हमखास 4 व्हीलरमध्ये बसून गावाकडे घेऊन यायचेच. शाळेतील होतकरू मुलांसाठी एक मुलगा होता, काकांनी मला सांगितलं होतं, अत्यंत गरिबीतून तो शिकत होता. त्याच्यासाठी ते वर्षभर टिफिन त्यांच्यासोबत जे त्यांच्या टिफिनमध्ये असायचं तेच त्या मुलांसाठी घेऊन जायचं. अशी माझ्या मम्मीला त्यांनी कंपल्सरी वरून शिकवलं नाही, तर आयुष्य सुंदर कसं रंगवायचं हे शिकवलं. सर, तुम्ही आम्हाला रंग शिकवले, पण त्याही पेक्षा तुम्ही त्या रंगातून आम्हाला भावना शिकवल्या. सर, तुम्ही जेव्हा वर्गात यायचा आणि अचानक वर्गात एक वेगळंच वातावरण निर्माण व्हायचं, कारण तुमच्या येण्याने आम्हाला अभ्यासाचा ताण नव्हता तर आनंद वाटायचा. तुमच्या हातातला खडू आणि फळ्यावर उमटणाऱ्या त्या रेषा आमच्यासाठी जादूपेक्षा कमी नव्हत्या. आम्ही सरळ रेषा काढायलाही घाबरायचो आणि तुम्ही म्हणायचा, रेष वाकडी झाली तरी चालेल, पण प्रयत्न थांबू देऊ नका. सर, त्यावेळेला आम्हाला वाटत होतं की तुम्ही चित्रकलेबद्दल बोलत आहात, पण नंतर आम्हाला समजलं की तुम्ही तर आमच्या आयुष्याबद्दल बोलत होता. तसंच काही चूक झाली तर कागद फाडायचा नसतो, त्या चुकीलाही सुंदर रूप द्यायचं असतं. आणि खरं सांगायचं तर ही शिकवण कुठे पुस्तकात मिळत नव्हती, तर ती फक्त तुमच्याकडे करू शकलो. आणि विशेष म्हणजे आमचे NG कुलकर्णी सर म्हणून होते. आम्ही 5वीला प्रवेश घेतल्यानंतर आम्हाला मराठी अ शिकवायला चालू केले. मराठी आम्हाला येत नव्हतं, कारण अकिवाट गावामध्ये 1960 ते 1970 यामध्ये जे जन्मलेले आहेत त्यांना मराठी डौलार त्या ठिकाणी उभा आहे. ती तारवाची सरमती विद्यालय ही शाळा, ज्या शाळेचा मी विद्यार्थी आहे, ज्या शाळेमध्ये शिरगावे सरांनी आपलं आतोनात श्रम करून विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न केला. चौगले सरांनी आपलं योगदान दिलं. बी पाटील सर, मगदूम सर, देवधर मॅडम, जोळा सावंत मॅडम, कितीतरी नावं असे सांगता येतील की ज्यांनी या तारदाळच्या मुलांना घडवण्यासाठी प्रयत्न केला. आणि ती घडलेली मुलं आज तारदाळच्याच नव्हे तर या बाहुबली विद्यापीठाचा नावलौकिक वाढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा या घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिरगावे सर आज या आपल्या 39 वर्षाच्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. या निमित्तानं एकच गोष्ट मला सांगायची आहे की तारदाळच्या शाळेमध्ये असताना त्यांनी मुलांच्या आयुष्यामध्ये तर रंग भरलेच, पण त्याचबरोबर त्यांना वाचनाची गोडी लावावी यासाठी एक उत्कृष्ट वाचनालयाची उभारणा केली, हस्ताक्षराची कार्यशाळा आयोजित केली आणि एक सांस्कृतिक सभागृह तारदाळच्या मुलांच्या कार्यक्रमासाठी उत्कृष्टपणे उभा केलं. आणि त्यामुळं आज तारदाळमध्ये त्या शाळेमध्ये गेले असताना प्रत्येक कार्यक्रमासाठी एक दर्जेदारपणा कार्यक्रमाला त्या निमित्तानं उपलब्ध वाटतं. त्यानंतर टर्मिनेट केल्यानंतर मी लगेच SM हायस्कूल कणकवलीला माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शाळा
आणि एकाच वेळेला 3 शाळांची ऑर्डर होते. नाटकची ऑर्डर होती, SMI स्कूल कणकवलीची होती, आणखीन एका शाळेची. अशा 3 शाळांची एकाच वेळी एका माणसाला ऑर्डर होते. चॉईस माझ्याकडे होती. मग ती त्या शाळेमध्ये मी निवड केली आणि यांना सांगायला विशेष आनंदाने अभिमान वाटतो की 8वीच्या 11 तुकडे होते. के तुकडीतली माझी एक विद्यार्थिनी सुगंधा रमाकांत राणे आज ओरसला डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करते. तिच्याकडे पण जाऊन येणं झालं. त्यानंतर मग योगा आणि AB पाटील सर म्हणजे त्यांना सुभाष गुरुजी म्हणत होतो आपण. सुभाष गुरुजींच्या मार्गदर्शनानं सुट्टीमध्ये इकडं मी मुलाखत दिली आणि माझी निवड झाल्यानंतर 8 नोव्हेंबर 1989ला कोकणातल्या शाळा सुरू झालेल्या होत्या. 8 जूनला मी हजर झालो आणि 9 जूनला सकाळी शाळेत गेल्यानंतर मोरे सरांना आणि खामकर सरांना म्हटलं की मी उद्यापासून नाही राजीनामा आहे. अरे असं कसं काय? मग म्हटलं निश्चित नोकरी आहे, काही खात्री करा. मग पुन्हा 9 नोव्हेंबरला सकाळी आजरा कोल्हापूर गाडी पकडून मी इथं आलो आणि तारदाळा हजर झालो. तेव्हापासून आजपर्यंतचा हा सगळा प्रवास बघितला तर 39 वर्षांचा हा प्रवास. या प्रवासामध्ये खूप काही गोष्टी मला मिळाल्या. काही मिनिटांमध्ये सांगणं शक्य नसलं तरी स्वतः एक सुरुवात केली तर मी ते म्हणू शकतो, अर्थ पण सांगू शकतो. पण संस्कृत न शिकता सुद्धा मला त्याची गोडी लागली, बघायला मिळालं. थोडे दिवस कवीला भोजन पाहायला मिळालं. शिबिराच्या कालावधीमध्ये गुरुकुलसुद्धा थोडे दिवस सांभाळता आलं. तारदाळच्या शाळेमध्ये काम करत असताना बालवाडीकडं मी बराच वेळ दिला. त्यानंतर त्याची सुरुवात पुन्हा SP चौगुले सरांच्या माध्यमातून झाली आणि आज त्याचं वटवृक्ष झालेलं पाहायला मिळतं. त्यांचं स्वप्न तू साकारलास, त्यामुळे खूप आनंद होतो आहे. म्हणून बाळू आंबेने सांगितलेलं होतं, त्यालाही आमंत्रित केलं होतं, पण दुःखघटनेमुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. माझ्या या आयुष्याच्या वाटचालीमध्ये उपाध्ये सरांनी खूप मोठी मदत केली. मदत म्हणजे मॉरल सपोर्ट जे असतं. त्यांच्या घरातल्या पुष्पाला मिळालेल्या सगळ्या बक्षिसाच्या वह्या मला असायच्या आणि तुटलेली सगळी पानं एकत्रित करून बाइंडिंग करायला कुरुंदवाडला यायचो. 15 पैशाला एक वही बाइंडिंग करून मिळायचे आणि तिथून शिक्षणाला सुरुवात झाली. कोणी वाचता येत होतं. कन्नड, मराठी, महाराजांची प्रवचनं असलेली, हिंदीतली आणि मोडकं तोडकं इंग्रजी अशा 5 भाषांचा उपयोग ते त्यांच्या आयुष्यामध्ये केले. आणि विशेष म्हणजे मंत्रतंत्र विद्या प्राप्त परमपूज्य 108 श्री विद्यासागरजी महाराजांचं चरित्र कानडीमधून लिहून ठेवलेला अजून माझ्याकडे एक संग्रह आहे. आणि त्याच्या मनामध्ये एक इच्छा होती की या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये ही पुस्तकं प्रकाशित व्हायला पाहिजेत, की त्या दिवशीच ती पुस्तकं दिलं. आणखीन असे त्यांचे विचार प्रसारित व्हावेत. आणि आणखीन एक गोष्ट सर, महाराजांची स्वहस्ताक्षरात लिहिलेली 50हून अधिक पत्र वैद्य सरांच्या घरात मला वाचायला मिळाली. ती वाचत असताना माझं ऊर भरून येत होतं. कारण महाराजांचा तो हातातली लेखणी आणि त्या लेखणीतून स्रवलेली सगळी अक्षरं वाचत असताना खूप आनंद होत होता. ती पत्र जपून ठेवा म्हणून वैद्य सरांना सल्ला दिला. कदाचित आपल्याकडे येऊन ती जर जास्त संग्रहित करून ठेवता येतील, त्याला पुन्हा ऊर्जित असता, तर पुढच्या भविष्यातल्या लोकांच्यासाठी त्याचा उपयोग निश्चितपणे होऊ शकेल असं मला या ठिकाणी. लोकांना वाटतं गुरुकुलामध्ये मुलांना घालायचं म्हणजे पनिशमेंट म्हणून घालतो, गावात आगाव वांडपणा करतो म्हणून बाहुलीत घालतं. तसं काही धारणा आहेत. बाहुलीत बदली म्हणजे शिक्षेचं ठिकाण, पण असं काही नाही आहे. बाहुलीत आणि जयसिंगपूरमध्ये संस्था नेहमी सॉफ्ट कॉर्नर दाखवते की त्या ठिकाणी कष्ट करणारे शिक्षक थोडंसं जास्त असावे. कारण इथं गुरुकुल पद्धती आहे, मुख्य शाखा आहे आणि म्हणून शिरगावे सरांची बदली या बाहुबलीच्या ठिकाणी झाली. असं एकूण आधी आणि नंतरचे धरून 16 वर्षे सरांनी काम केलं. 17 जण मी मीटिंग घेतली. हे एकमेव शिक्षक असे होते की डायरी घेऊन यायचं आणि मान कधी वर नाही. काय आम्ही सांगू ते कधी कधी मला शंका आली आधीच्या मीटिंगमध्ये काय ठरलं. मी शिरगावे सर म्हणतो सर ते डायरीत बघा ह्याबद्दल कमी बोललो होतो काय म्हणून. त्यांच्याकडून रेफरन्स घ्यायचा. एवढं लिहिण्याचा नाद. कविता पण करतात पण फारशा ऐकवल्या कमी त्यांनी. कविता करतात, लिहितात, वाचनाचा खूप जबरदस्त नाद सरांना आहे. आणि त्यामुळं चित्रकला विषय असतात तरीसुद्धा वर्गात गेल्यानंतर मुलांना अवांतर मार्गदर्शन की जे आपण सर्वांगीण विकास मुलांचा भरतो करण्याचं जबाबदारी शिक्षकांकडे असते, ते कार्य त्यांच्या अध्यापनातून सरांनी केलेलं आहे. विशेष करून बाहुबलीमध्ये आपण अनेक वर्षे सेवा केली.
हे सगळं करत असताना काही गोष्टी करायच्या राहून गेल्या, पुष्कळशा गोष्टी तुम्ही केलात, पण ज्या काही राहून गेल्या, असं हे सगळं काय राहून गेले ज्याला त्याला आत्मचिंतनातून कळत असतं. तर ज्या राहून गेलेल्या गोष्टी आहेत त्यासाठी आपण सेवानिवृत्तीनंतर सुद्धा प्रत्येक शाखेमध्ये आपण व्यक्तिमत्व विकास शिबिर घेत असतो. त्या व्यक्तिमत्व विकासा शिबिरामध्ये जास्तीत जास्त सहयोग आपण द्यावा, जेणेकरून तुमच्याकडे ज्या काही कलाकौशल्य असतील त्या कलाकौशल्याचा उपयोग येणाऱ्या नंतरच्या पिढींना सुद्धा होऊन जाईल. आणि एकमेव विषय तुमचा असा आहे की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना टेन्शन येत नाही, आनंद येतो. आणि बाकीचे आम्ही लोक जे सगळे शिकवतो ते टेन्शन आणि टेन्शनचं. जे कुटुंब विभक्त आहे ते सगळे 100% टेन्शन पती पत्नीवरच असतं. त्यामुळं वृद्धापकाळ हा लवकर येतो. आज आपण सुखी आहात, समाधानी आहात. मग अशी थोडंसं भावनिक झाले. वडिलांचं त्यांनी सांगितलं की 6 रुपये नव्हते म्हणून त्यांना शिक्षक होता आलं नाही. जे नशिबात असतं, जे कार्य कर्तृत्व असतं ते कदाचित त्यांच्या नशिबी नसावं, पण दुसरं काहीतरी चांगलं मी माझ्या मुलांना घडवू शकलो, मी माझ्या नातवांना घडवू शकलो, हे नोकरीमध्ये असतं तर कदाचित घडलं असतं का नाही माहिती नाही. अनेक शिक्षकांची मुलं आपण पाहतो, अनेक शिक्षकांची, सगळ्या शिक्षकांची मी म्हणत नाही, पण अनेक शिक्षकांची मुलं ही बिघडलेली आहेत कारण त्यांचे आई वडील शिक्षक आहेत आणि मुलांच्याकडे वेळ द्यायला त्यांना वेळ नाही. आता यशस पाटलांनी डायरेक्ट घेऊ नये कारण त्यांची मुलं दोन्ही धार्मिक आहेत, पती पत्नी धार्मिक आहेत, त्यांचं सगळं रुटीन बसलेलं आहे. पण काही वेळा असं होतं की दोघंही नोकरीत आहोत आणि मग मुलांच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. असं आपल्या बाबतीत झालं नाही. एकत्र कुटुंब असल्यामुळं घरातल्या लहान मुलापासून आजोबापर्यंत प्रत्येक हालचालीवर लक्ष असतं. त्या मुलातली